आता जर आपण 4 बोटाच्या मातीचा विचार करतो, इथं तर 20-20 फुटापर्यंतची जमीन अक्षरशः वाहून गेली. मी म्हणालो तसं की भूगोलच बदललेला आहे. हे इतकं भरणं आणि पुन्हा ती जमीन तयार करणं, सर म्हणाले तसं ते काय आता ह्या अनुदानातनं शक्य नाही आहे. सरकारी पातळीवर कुठलं धोरण आखता येईल, एखादी वेगळी योजना आणता येईल का स्पेसिफिक नदी जवळच्या या सगळ्या शेतीसाठी? एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपण विचारलेला आहे. मागाशी आपण सांगितलं की NDRFचे नॉर्म्स आहे, त्या नॉर्म्समध्ये जर जमिनीत आपल्याकडचे जर वाळू गेली आणि ते बाहेर काढायला 18,000 रुपये प्रति हेक्टर मिळतात. हम्म. जर आपल्याकडे असलेल्या जमीन खरडून गेलेली असेल तर 47,000 रुपये प्रति हेक्टर आहे, तेही स्मॉल अँड मार्जिनल फार्मरसाठी. हम्म. आणि त्याच्याबरोबरचा एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे आणि तो आहे मनरेगामध्ये आयटम नंबर 196. जेवढे काही कामे आहे जे घेता येते, हम्म. डिझास्टर प्रिपेअर्डनेस अँड रिस्टोरेशन. बर. त्या रिस्टोरेशन मध्ये रिक्लेमेशन ऑफ कम्युनिटी लँड, हम्म. कम्युनिटी अँड वॉटर लँड, त्याच्यामध्ये हे काम करणे शक्य आहे. बर. ह्याच्यासाठी माझं सजेशन राहणार आहे की आपल्याकडे ज्या ज्या ठिकाणी ही विपत्ती आलेली आहे हम्म. त्या त्या ठिकाणी आपले क्लस्टर्स फॉर्म करावे. बर. क्लस्टर्समध्ये कदाचित आपल्याकडचे एक पेक्षा जास्त सुद्धा गाव असू शकतात. हम्म. क्लस्टर्स फॉर्म करून त्या क्लस्टर्सची जबाबदारी हा. काही अधिकाऱ्यांवर सुपूर्द करायचंच आहे, परंतु हम्म. त्याच्याबरोबर विद्यापीठचे जे पूर्वीचे आपले विद्यार्थी वर्ग आहे हम्म. किंवा सध्या जे लोक आहे त्याच्याबरोबर आणि काही आपले सेवानिवृत्त कर्मचारी जरी मिळत असतील, कारण एवढं मोठं काम आहे की सध्याचे आपल्याकडचे असलेल्या कर्मचाऱ्यांनी ते कदाचित करणे जलद गतीने शक्य होणार नाही. हम्म. आणि त्यांच्याकडे 4 कामे द्यायच्या. बर. एक, आपल्याकडचे असलेल्या जी मदत NDRF आणि SDRF मधून द्यायची आहे ते लवकरात लवकर त्यांच्या हातात कशी पडेल. बर. दुसरा, त्यांच्याकडे असलेलं जर त्यांनी विमा काढलेला आहे ते विमा काढलेली रक्कम त्यांच्या हातात लवकरात लवकर कसे पोहोचेल हे त्यांच्याकडे एक दुसरा टार्गेट द्यायचा आहे. हम्म. तिसरा, त्यांची जर जमीन खरडून गेलेली आहे, वाहून गेलेली आहे, तर हम्म. त्याच्याकरिता असलेल्या मनरेगाचा जो एक कार्यक्रम आणि ज्याच्यावर आयटम 196 जो त्यांची टोटल 266 कामाची यादी आहे, हम्म. त्याच्याबरोबर आपले त्या क्लस्टरचे प्लान अँड एस्टिमेट्स तयार करून मोठ्या प्रमाणावर तो काम इमिजिएटली सुरू करायचं. आणि त्याच्यामध्ये जे आपण गाळच्या चर्चा केली की त्याच्यामध्ये असलेल्या जे गाळ साचलेला असेल हा. तर हा. ते बाहेर काढून शेतकऱ्यांच्या शेतावर टाकता येईल. परंतु हम्म. जर आपल्याकडे असलेल्या परिस्थिती तशी नसेल तर आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर ते कामे हाती घ्यावे लागतील. फक्त हम्म. माती टाकून काम चालणार नाही. आणि चौथा काम जो आहे, ज्यांची जमीन पेरण्यासारखी आहे हम्म. त्यांना चांगल्यापैकी रब्बी कसे घेता येईल, हा. त्यांच्याकडचे असलेल्या बी बियाणे, खते, औषधे, त्याच्यामध्ये असलेल्या रब्बी ज्वारी आहे आणि हरभरा आहे. कारण ह्या जमिनीमध्ये आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगला ओलावा राहणार आहे. हो. आणि ओलावा असल्यामुळे आपल्याकडचे असलेले रब्बी ज्वारी, हरभरा आणि गहू या तिन्ही जे महाराष्ट्राची महत्त्वाची पिके आहे त्याच्यावरून त्यांच्या हातात काहीतरी पुढच्या सीझन पर्यंत पोहोचेल बरोबर. अशी माझं सजेशन आहे. हे 4 कामे क्लस्टर वाईज आणि ह्या काम करीत असताना महाराष्ट्र शासनाचे प्रत्येक खात्याचे जे काही कार्यक्रम आहे त्या हम्म. सगळ्यांचा कन्व्हर्जन्स त्या ठिकाणी आपल्याला त्यांना मिळाला पाहिजे. तो कृषी समृद्धी असो की शेती खात्याचे वेगवेगळे कार्यक्रम असो. हो. आणि हे कार्यक्रम राबवताना त्याला व्हॅल्यू चेन पद्धतीने पुढे घेऊन गेलं पाहिजे. मला असं वाटतं की या संकटातून शेतकरी निश्चित पुढच्या एक सीझन मध्ये बाहेर पडू शकेल. अतिशय महत्त्वाची माहिती तुम्ही सांगितली सर. आता तुमच्या बोलण्यातनं तुमचा अभ्यास, तुमची तळमळ, आत्मीयता ही सगळी दिसतीये. पण आम्हाला ना आत्ता ह्या घडीला राज्याचे कृषी सचिव, कृषी आयुक्त कुठे दिसले नाहीत. मला तरी फोटोमध्ये कुठे आहेत ते माहीत नाही. हा कनेक्शनचा जो विषय आहे हा तो थोडासा आहे, त्याच्याबद्दल वेगळी चर्चा करूया.